शेतकऱ्याला एवढं माहित आहे आज होणार आहे उद्या होणार आहे तारीखच्या वर तारीख देऊ लागले परंतु आजपर्यंत कर्जमाफी झालेली नाही। मग कशाला आश्वासन देता हो? कर्ज माफ करायचं हे करायचं सर आपलं शेतकऱ्याच्या भूलतापा करायच्या। आमच्याकडे शेती वगैरे असून आज आम्ही कुठे लोकांच्या कामासाठी बाहेर बटबट हे करू राहिलो आणि तुमचे MP UP बिहारचे लोक येऊन इथं तुम्ही द्यायला काम देऊ राहिले। मग तुम्हाला महाराष्ट्रातले लोक कळत नाही का? कर्जमाफी तर तुम्ही करताना किंवा नाही करताना ते आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे। तुमचे लोक पळून चालले इकडे चालले त्यात शेतकरी मेला माहिती आहे। एवढं करून आज आमच्यावर अशी वेळ आली तर गाव सोडून जायची वेळ आली। कांदे आमच्या आता कांदे सोडून चालले कांद्याला भाव नाही सध्या। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। गाव तिथं पार तिथं LS मराठीच्या विशेष भागात आपलं स्वागत आहे। आमचा गाव दौरा या विशेष मोहिमेत आपण पोहोचलोय अडूळ तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर इथं। सरकारनं सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांचं कर्ज वाढलं असून त्यांच्यावर गाव सोडण्याची वेळ आली आहे असा संताप येथील शेतकऱ्यांनी LS मराठीच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये व्यक्त केलाय। राजकीय फोडाफोडीत शेतकऱ्यांकडे कोणाचंही लक्ष नाहीये। दुसरीकडे शासनाच्या खत वितरण ऍप मधील तांत्रिक अडचणींमुळे विक्रेते आणि शेतकऱ्यांमध्ये वाद होत आहेत। वेळेवर खत मिळत नसल्यानं पिकं धोक्यात आली असून आश्वासनांची खैरात करणाऱ्या सरकार विरोधात तीव्र असंतोष पसरला असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। याविषयी अधिक आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। LS मराठी घेऊन आलेले आहे। मागील 1 महिन्यापासून आम्ही थेट गाव तांडा गाव वस्ती या अनेक गावामध्ये जवळपास 1 महिन्यापासून आम्ही 36 जिल्ह्यापर्यंत आतापर्यंत आम्ही दौरे करत आलेलो आहोत। आज मी छत्रपती संभाजीनगरच्या अडूळ गावामध्ये आलेलो आहे। या ठिकाणी अनेक शेतकरी आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत हे देखील मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुमचं LS न्यूज मध्ये बाबा प्रथमतः स्वागत करतो। काय शेतकऱ्याच्या अडचणी काय समस्या आहे? शेतकऱ्याचं काय आहे, आता जे घोषणा केल्या ते काही पूर्ण होईना। कर्जमाफी करू म्हणले, पावसाच्या अडचणी, सगळे शेतकरी खताब्याच्या अडचणी, शेतकरी अडचणी ती हो। सरकार तर म्हणतं की कर्जमाफी करतो आणि कर्जमाफी काय करीना ना, कुठं करेल, केलंच नाही ना। तारीख वाढली आता पुन्हा तारीख वाढला काय करता, तारखी 6 महिने झाले वाढून, 1 वर्ष होत आलो, तारखी चालूच आहे। फक्त तारीख तारीख अंमलात नाही, तारीखवर तारीख आहे। आता पुन्हा 2 महिने तारीख पुढे वाढल्यात गेली, ते अंमलात कोणतंच नाही ना। हो, आशिषानं भरपूर आहे पण पुढे द्यायला घ्यायला काहीच नाही। तोंडी भाषा भरपूर आहे, बाकी काय। सत्तेत येण्याच्या पूर्वी म्हणले होते 7 कोरा करू, कोरा फक्त तोंडी झाला पण असं व्हायला पाहिजे ना। तोंडी तर काही म्हणतं माणूस पण ते व्हायला पाहिजे ना। आशिषाने 1 वेळेस दिलं तरी चालतंय, आता किती वेळेस आशिषाने दिले त्यांनाही कल्पना आहे पण अजून काहीच नाही ना। शेतकऱ्याच्या हातात काय पडलं काही शेतकऱ्याच्या हातात। मग आता याच्यावर अभ्यास करा। सत्ता त्यांच्या हातात असते, सत्ता पलट करणं देखील तुमच्या हातात आहे। हाय पण संघटना नाही ना तशी। आपल्याला सर्व काही करते पण शेतकऱ्याची संघटना आहे का तशी? काय नाही केलं जात, सगळं काही केलं जातं पण संघटना नाही। उपाय काय करावा? उपाय काय, संघटना केल्याशिवाय उपाय काय? शेतकऱ्याची संघटना पाहिजे, मोर्चा पाहिजे, मग होईल ते। अहो आता शेतकऱ्याचा जे विचार नाही त्याचा फायदा ते घेते, बाकी काय याच्या पुढे काय असा विषय। तर मला सांगा, मी आता इकडे पाहिलं तर पाऊस जर पडला तर पूर्ण बाजार बंद होईल, तुमचा रस्ता देखील नाही। मग तिथं सुविधाच नाही ना, ग्रामपंचायत सक्षमच नाही ना, सरपंच सक्षम नाही, ग्रामसेवक सक्षम नाही। मग त्या ठिकाणी काय आहे, सदस्य लोकांनी प्रत्येक वेळेस त्यांना विनंती करून बी ते काम करत नाही। स्थानिक आमदाराचं बी दुर्लक्ष आहे का? नाही, स्थानिक आमदाराचं लक्ष आहे पण काम का होत नाही? त्यांच्याकडे गाव पातळीचं नाही, हे गाव पातळी अप्रोच मध्ये ग्रामपंचायत जर अप्रोच मध्ये असले तर तो कसं आमदार वेगळे पक्षाचे, हा बिलकुल त्याच्यामुळे असं होते, काम होत नाही। शेतकऱ्याचे पीक विमा मिळाला का तुम्हाला? पीक विमा अद्याप मिळाला नाही। पीक विमा मिळेल अशी आश्वासन देऊ लागले पण अद्याप काही पीक विमा मिळाला नाही। हे आश्वासन दररोजच चालू आहे, किती दिवसापासून। तुम्हालाही चांगल्या प्रकारे माहिती आहे की बाबा कर्जमाफी होईल पण कर्जमाफी अद्याप काय झालेली नाही। जोपर्यंत आपल्या याच्यात खात्यामध्ये कर्जमाफी होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याला काय वाटणार आहे, त्याला काय माहिती आहे? शेतकऱ्याला एवढं माहित आहे आज होणार आहे उद्या होणार आहे, तारीखच्या वर तारीख देऊ लागले परंतु आजपर्यंत कर्जमाफी झालेली नाही। शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे, त्यानंतर त्यांचा हमी भावाला देखील गरज आहे, कारण मालाला हमी भाव नाही।
मालाला कोणता हमी भाव आहे? आज 10 वर्षापूर्वी 7,000 रुपये प्रमाणे कापूस 7,000 प्रमाणे काय आहे कापूस त्या दिवशी विकलं होतं आणि आज बी तो 7,000च्या वर जात नाही. आणि तुमच्या DAP ला काय आहे 2,000 रुपये भाव आहे, खताला 2,000 रुपये तुमचा भाव चालू आहे वाढत चालतो. काय अडचण तुमची, काय समस्या? 5 लाख रुपये आडूळ शाखेमध्ये SBIला माझ्या स्वतःवर कर्ज होतं. उद्धव ठाकरेंना ज्यावेळेस माफी दिली त्यावेळेस मला OTS मध्ये माझं कर्ज बसलं. कर्ज बसलं किती 2 लाख रुपये. मग बाकीचे 3 लाख मी कुठून आणायचे हा मुद्दा होता. 5 लाख रुपये माझ्याकडून बँकेनं भरून घेतले. हा आणि 2 लाख रुपये माफी दिली ते 2 लाख रुपयाने दिले. OTS संपलं म्हणे तुमची तारीख आता. ही आता सध्या माझ्याकडे लाईव्ह तुम्हाला रेकॉर्ड मी इथं बँकेमध्ये देऊ शकतो. हा. एवढं करून आज आमच्यावर अशी वेळ आली की गाव सोडून जायची वेळ आली. हा. मग कशाला आश्वासन देता हो? कर्ज माफ करायचं हे करायचं सर आपलं शेतकऱ्याच्या भूलतापा करायच्या. आमच्याकडे शेती वगैरे असून आज आम्ही कुठे लोकांच्या कामासाठी बाहेर बटबट हे करू राहिलो. आणि तुमचे MP UP बिहारचे लोक येऊन इथं तुम्ही द्यायला काम देऊ राहिले. मग तुम्हाला महाराष्ट्रातले लोक कळत नाही का यांच्यासाठी काय करायला पाहिजे काय नाही? टॅक्स आमच्याकडून घेत नाही तुम्ही? हा कोणत्या गोष्टीची घेत नाही सांगा ना? प्रत्येक आमच्या जेवणापासून टॅक्स लावलाय तुम्ही. मग आम्हाला ह्या मुद्द्याचं पहिलं उत्तर द्या. कर्जमाफी तर तुम्ही करता किंवा नाही करता ते आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे. तुमचे लोक पळून चालले इकडे चालले त्यात शेतकरी मेला माहितीये का? फोडाफोडीमध्येच आम्ही वाया गेलो. हे जे काही राजकारण आहे फोडाफोडीचं राजकारण बस, बस, बस. आहे यामध्ये शेतकऱ्याचं 100% मरण आहे यामध्ये. कारण फोडाफोडीमध्ये शेतकऱ्याकडे कोणीच लक्ष द्यायना ना. आज मीडियावाले बघा कोणी बघा हे कोणावर लक्ष देतात? हे लोक पळून गेले. हरेक चॅनलला न्यूज चालू करा आता सध्या तेच चालू आहे. मग याच्यात आम्हाला काय फायदा आहे? अडचणी काय आमची शेतकऱ्याची अडचण ही आहे का शेतकऱ्याच्या प्रत्येक गोष्टीला मालाला भाव भेटत नाही. भाव भेटला बी तर माल पूर्ण खराब झाल्याशिवाय मालाला भाव भेटतात तर खताची गुणी केवढ्याला झाली 1900 रुपयाला. आणि शेतकऱ्याला कोणत्या गोष्टीची सवलत भेटाना शासनाकडून. शासनाला भेटू राहिले सवलती पण शासन आम्हाला द्यायना ना. आम्ही मरू राहिलो. आम्ही शेतकरी आहे. आम्ही राहणार इथलचे आडूळचे. आमचं शेत ब्राह्मणगाव शिवारात आहे. आमच्याला कोणत्याही गोष्टीचा आम्हाला लाभ भेटाना. शेतकरी मरू राहिलं आणि मरणारच आहे. शेतकऱ्याला तुम्ही कर्जमाफी देऊ राहिले. कर्जमाफीला आश्वासन किती वर्षांना देऊ राहिले? 10 वर्षांना देऊ राहिले का यंदा करू त्यांदा करू. आता 30 तारीख दिलेली पण शेतकऱ्याला कर्ज माफ झालं नाही ना अजून. सोसायटी माफ करू म्हणले, सोसायटी अजून माफ झाली नाही. मग शेतकऱ्यांना जगाव का माराव अशीच आमची विनंती आहे शासनाला. का शासनानं आमची कर्जमाफी करावं हात जोडून कळकळीत विनंती शेतकऱ्याची. नक्कीच आपण जर पाहिलं तर आम्ही आतापर्यंत अनेक गाव दौरे केले आहेत, अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. यामध्ये मात्र कृषी सेवा केंद्रावरती त्यांचे बोर्ड दाखवले ते खत आहे परंतु खत दिलं जात नाही. काही जागेवर आपचा प्रॉब्लेम आहे, काही जागेवर खत चढ्या दराने देखील विक्री केलं जातं. परंतु खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर जी काही वास्तविकता आहे ही आपण कृषी विक्रेत्याकडून जाणून घेणार आहोत. त्यांनाही काही अडचणी येतात, त्यांच्याही देखील काय समस्या आहेत, नेमकं ह्या अडचणी काय समस्या काय हेच जाणून घेण्यासाठी आज मी एका कृषी दुकानावरती आलो आहे. हे दुकानदार माझ्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून त्यांच्या भावना देखील जाणून घेणार आहोत. नेमकं हे जे ॲप आहे ह्या ॲपमुळे अनेक संभ्रम निर्माण झालेले आहेत आणि शेतकरी प्रचंड नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. नाराज म्हणजे आता अशी परिस्थिती झाली का त्यांच्या आमच्या भांडणं व्हायची वेळ आलेली. ते हे करायला लागले का ॲपमधून काही होतच नाही. बरं झालं तर कधी कधी आमच्याकडे स्कॅन होत नाही. बरं माझ्याकडे जेवढं खत आहे ते त्याच्यामध्ये दाखवत नाही. हे काय प्रॉब्लेम आहे नेमकं? नाही ते त्यांचं ते ॲपचा प्रॉब्लेम आहे, ते त्याच्यात दाखवतच नाही. नाही कारण काय अनेक शेतकऱ्याला मी विचारलं तर ते काय म्हणतात की आम्ही जर XYZ दुकानाचं नाव टाकलं तर ते म्हणते की युरिया इथं भेटतो, DAP पैठणला भेटते किंवा दुसरं 2000 वायजापूरला. पण तुमच्या माझ्या दुकानचं तुम्ही टाकलं ना तर नुसतं शेतकऱ्याला युरियाच दिसतो. NPK माझ्याकडे भरपूर स्टॉक आहे पण ते दिसतच नाही शेतकऱ्याला. याच्यामुळे अडचणी पण हा अडचणी येत्या. आणि ते दिसलं तर ते हे करतो ना नुसतं युरियासाठी त्याचे माझ्याकडे जास्त. हा युरिया दिसतो म्हणते खत दिसत नाही, आम्ही दुसरीकडे घेतो म्हणते खत. मग मी युरिया नुसता द्यायचं आणि खत कधी विकायचं मी. अच्छा म्हणजे यामुळं तुमचं ते बाकीचे खत हे देखील विकत नाही. माझ्याकडे पडलेलं आहे ना स्टॉक भरपूर आहे ना खताचा. हा आणि आमचे कसं आहे ग्रामीण समाज इकडं बंजारा समाज भरपूर आहे आमचे गिऱ्हाईक. आता बंजारा समाज वयस्कर लोक आहे. आता हे ना आता काका होते ना तर त्याच्याकडं छोटा मोबाईल आहे. त्यानं करायचं कसं? त्याचे मुलं ते सगळे शिकून सर्व्हिसला बाहेर इकडे तिकडे आणि त्याच्याकडे काही इकडे मोबाईल नाही काही आहे तर काही येत नाही.
आणि आम्हाला करून द्यायचं म्हणलं तेवढा वेळ नाही, आणि करायला लागलं तर ते ॲप चालत नाही. म्हणजे दिवसभर 200-300 जण येऊन खतासाठी वापस जाते, ते म्हणते ऑनलाईन करून द्या तुम्ही. करायला गेलं तर होतच नव्हतं, 3 दिवसांनी झटतोय मी, होत नाही. म्हणजे गिऱ्हाईकी सोडून हे ऑनलाईन मध्येच बसेल. करावं लागतं. ते जवळचे असले रोजचे गिराईक तर करावंच लागते, संबंधित असलं तर. नाही करावं तर ते नाराज होतं. ते गिराईक आपल्याकडे टिकून राहावं ह्यासाठी ते करावं लागतं, आणि आम्ही करतोय. पण ते समजा कमीत कमी आमचा स्टॉक कमी होईल ना. आम्हाला कंपन्याचं देणं आहे, आम्ही गोडाऊन स्कीममध्ये मटेरियल घेतलेलं आहे, तर त्यांचं पेमेंट द्यायसाठी आम्हाला ते करावंच लागू राहिलं. नाही, कृषी अधिकारी आहेत ते त्यांचं असं म्हणणं की जर एखाद्या शेतकऱ्याला ते ॲप डाउनलोड करता आलं नाही किंवा ते त्याला ते ऑनलाईन करता आलं, कृषी जे दुकानदार आहेत ते करून त्यांना मदत करून देऊ असं करतो ना, आम्ही मदत करतो. पण ऍप सुरळीत चालू व्हायला पाहिजे. ते ऍप चांगलं आहे पण चालतच नाही सुरळीत. ते भविष्यामध्ये ते फायद्याचंच आहे, पण हे जे आणलं ना ते हे चुकीच्या वेळेस आणलं. आता 100-200-300 गिऱ्हाईक रोज नुसतं खत विचारते, आम्हाला खत द्या, आणि ते विचारून वापस येते, म्हणते तुमच्याकडे तुम्ही आमची अडवणूक करताय, तुम्हाला आम्हाला द्यायचं नाही. हा म्हणजे दुकानदारावरच आरोप करते, ते असून देत नाही. पण आम्हाला ऑनलाईन झाल्याशिवाय देताच येत नाही ना. नाही, बरं, आम्ही अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. त्यांच्या हेच अडचण आहे की त्यांचं म्हणणं की दुकानदार खत असून आम्हाला खत देत नाही, त्यांच्याकडे मुबलक साठा आहे, पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. ऑनलाईन होत नाही, आणि जे आमच्याकडे ऑनलाईन करून आले आम्ही बिल करून लगेच त्यांना खत देतो. आम्हाला तर पैसे मोकळे करायचे ना, आम्ही कवर ठेवणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की काही शेतकरी आता आरोप करताय की आम्ही ज्यावेळेस खत घ्यायला जातो त्यावेळेस 260 रुपयाचा काहीतरी युरिया आहे, तो 320ला दिला जातो किंवा त्याच्यामध्ये साडेदारीने घेतला जातो. नाही, ते चुकीचं आहे. MRP रोज घेतल्या जातं. नाही, तसं नाही. त्याचं बिलच निघतं ना 266 रुपयाचं. मग काही ग्रामीण भागामध्ये होत असेल किंवा नाही. सहसा तर आता ऍप आल्यापासून तर तसं होत नाही. पहिलं काळा बाजार होणार नाही. नाही, काय त्याच्यासाठी तर आलेलं आहे नाही. काळा बाजार होणे त्याच्यासाठी आलेलं आहे. पण ऍप चालायला पाहिजे फक्त, आणि शेतकऱ्याला प्रशिक्षण अगोदर द्यायला पाहिजे होतं, तर ते काही झालेलं नाहीये. आणि इकडं सगळे अशिक्षित जास्त समाज आहे, त्याच्यामुळं ते सगळे बेजार आहे. नुसते म्हणजे आमच्यावर एवढी नाराजी द्यायची कधी लिमिटच नाही. ते म्हणते तुम्ही काही करा, त्यानंतर ऑनलाईन करू, पण तसं होत नाही ना. तुम्हाला जबाब देता येत नाही, आम्हाला. हा, करावाच लागतो तो. तर सगळं हा आहे. पण आता काय शेतकरी म्हणजे कधी कधी आम्हाला बघलं जात नाही, तर ते इतकं नाराज होऊन जाते. आता कपाशीत लागवड झाली, आता बाजरी पेर आहे, सोयाबीन आहे, त्यांना त्याला खत टाकायचे, तर हो लागायला लागलं. पण लय अडचणी असून खत देता येईना, त्या ऍप चालत नाही. त्याच्यामुळे वस्तुस्थिती वेगळीच आहे. स्थिती वेगळीच आहे, अवघड आहे. म्हणजे अजून तर सुरुवात आहे, काय होईल तर जाणू. कधी इतकी परिस्थिती बेकार व्हायला लागलं तर आम्हाला दुकानं बंद करून ठेवावं लागतं का, अशी परिस्थिती होईल एखाद्या वेळेस सांगताच येत नाही. इथं कधी 200-400 लोकांची गर्दी व्हायला लागली आणि आमच्या गोडाऊनला खत आहे ना, आम्ही त्याला द्यायला नाही लागलो तर उद्या काही परिस्थिती हो ना, नाही तर मग आम्हाला संरक्षण लागल. कारण की शेतकऱ्यांना हे माहिती नाही की ही ऑनलाईन झालेलं आहे आणि ऍपद्वारे तुम्ही देऊ शकता. माहिती आहे, आता सगळ्याला माहिती व्हायला लागलं, पण ते होत नाही. ते घरून करता, दुसऱ्याकडून करून बघता. आम्हाला कधी आमच्याकडे आम्ही करतो. आता मध्ये बऱ्याच दिवस झालं ते, पण या 3-4 दिवसांना कंटिन्यू काहीच होत नाही. तर मग ते म्हणते तुम्ही आम्हाला खत द्या, आम्हाला आता पेरायचं, तर नंतर आपण ऑनलाईन करू. पण आम्हाला नाही करता येत ते, आम्हाला सगळं प्रेशर असल्यामुळे. नक्कीच आपण पाहिलं तर मात्र शेतकरी ज्याप्रमाणे त्या खताच्या बाबतीत जे काही ओरड आहे त्यांची, खरं पाहिलं तर वास्तविकता मात्र वेगळीच आहे. या ठिकाणी जे काही कृषी केंद्र चालक आहेत हे देखील विकसित झालेले आहेत. यांना देखील अनेक समस्यांना तोंड देण्याची वेळ आली. कारण शेतकरी इथे येत असताना त्यांच्याकडे मागणी करतो की आम्हाला खत दे, आम्हाला तू ऑनलाईन नंतर करून दे, मात्र असं होत नाही. त्यामुळे कृषी चालकासोबत देखील शेतकऱ्याचे वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं देखील त्यांनी त्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. माझ्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत. मला सांगा, आता दुकानदाराकडे खत आहे पण तो खत देऊ शकत नाही, कारण की जोपर्यंत तुम्ही ऑनलाईन करणार नाही, जोपर्यंत तुम्ही ते सगळी त्यांची प्रोसेस फॉलो करत नाही, तोपर्यंत त्याला देत नाही. हे शासनाचं धोरणच असं आहे शेतकऱ्याच्या विरोधात. पण शेतकऱ्याला फायदा होईल असं नाही, त्याचं कुठेतरी लपवण्यासाठी हे शेतकऱ्याला त्रास दिल्यासारखं झालं. ॲप चालू होत नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्याला खत भेटत नाही. आणि आता नाही भेटलं पुढे चालून काय उपयोग त्या खताचा? वेळेवर पाहिजे ना, वेळेवर टाकलं गेलं नाही तर उपयोग काय त्या खताचा? शासनाचे कोणतंही धोरण असंच झालेले शेतकऱ्याच्या बाबतीत. कर्जमाफीचं काय? कर्जमाफीचं पण थोड्या लोकांना भेटणार आहे कर्जमाफी, सगळ्याला थोडीच भेटणार आहे. त्याच्यात पण त्यांनी असे चाळण्या लावलेले चाळून आता ज्याच्याकडे समजा मागच्या थकीत आहे त्याला ते भेटेल असं मला वाटत नाही. ज्याच्याकडे कमी आहे 2 लाखाच्या आत असलं त्यालाच भेटेल.
पण दुसरं असं आहे की फडणवीस म्हटले होते जेव्हा विरोधात होते त्यावेळेस म्हणे की आम्ही 7-12 कोरा करू 7-12 कोरा करू म्हणले होते. हे खुर्चीवर येण्यासाठीच असतं साहेब हे. बरं का, नंतर सगळं विसरून जातात ते. मग त्यावेळेस त्यांनी म्हणजे त्यावेळेस त्यांनी दिंड्या काढ्या काही अनेक आंदोलन केले, पण तेच आता खुर्चीवर आलेच नंतर विसरून गेले ते सगळे. हे सगळं फक्त निवडून येण्यापुरतं सांगतात, नंतर विसरून जातात. नक्कीच आपण पाहिलेलं आहे की अनेक शेतकऱ्याच्या अनेक व्यथा आहेत या ठिकाणी. आज मी कृषी सेवा केंद्रामध्ये आलेलो आहे. या ठिकाणी देखील अनेक शेतकऱ्याच्या ज्या व्यथा आहेत, अडचणी आहेत हे समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. मात्र शेतकऱ्याचे जे खत आहे ते खत ऑनलाईन होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यामध्ये देखील रोष आहे. पुढे दुकानदाराकडे जाताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काय प्रॉब्लेम आहे नेमकं खत घेताना, किती अडचणी येतात? खत घेताना इतकी अडचणी उरायला काय ऑनलाईन बी नाही उरा लवकर. दुकानदार म्हणतो ऑनलाईन करा, ऑनलाईन नाही होत लवकर. हो, दुकानदार म्हणतो ऑनलाईन गेल्याशिवाय खत भेटत नाही, आमच्याकडे कोठा नाही, उतरलं नाही. मग ते शेतकरी सगळे अडचणीत आले. आता करायचं कसं, काय करणार? काय करा, ते ऑनलाईन ते पहिलं होतंच चालू तर ऑनलाईन काय देते, एवढं तेवढं देते, एक दोन दुकाने ऑनलाईन करून देते, नंतर काय देते ते. कोठा देखील कमी केली त्यांनी. कमी केलं ना लय खत. मोदी साहेबच म्हणत होते की रासायनिक खताच्या ऐवजी सेंद्रिय खताकडे हा, खत कमी वापरा, खत कमी वापर, कमी खत वापरता का? कमी वापराचं उत्पन्न कमी होतं. मग काय करणार त्याला? मग आता सरकारचं असं झालं का ते शेतकरी परेशान झालं. खत नाही भेटलं, मग उत्पन्न कमी घटना, उत्पन्न घटणारच ठरलं ना. शेतकरी कसा जगेल? शेतकरी काय जगेल? मग असं जगू राहिलं शेतकरी आता त्यांच्या याच्यावर जातं. जसं म्हणलं तसं काय करणार त्याला? काय कर्जमाफी बसतात? नाही, काय बसते काय नाही बसते, काय कर्जमाफी देते. 100 मध्ये 25 लोक बसते, 75 लोक तसे राहिले. काय मिळेल? म्हणत आम्ही 7-12 कोरा करू. कुठं तू कोरा आणि काय कोरा आहे, सगळं तसंच पडलं. अजून काय आता करतो तेव्हा करतो, काय पुढंच काही नाही अजून. वाटत नाही तुम्हाला कोरा होईल? नाही नाही, त्याचे 2-3 प्रकार काय पूर्ण गठन काय 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 लफडे ते काय सोपं थोडी ते. आता कोणी बसतं कोणी नाही बसत. सरकार म्हणतंय की हे ऍप चांगलं आहे, याच्यापासून खत चोरी होणार नाही, यामुळे आम्ही हे ऍप आणलं. तुम्ही ॲप आणलं, पण ते ॲपमध्ये द्यायला पाहिजे ना. मग शेतकऱ्याला शेतकऱ्याला द्यायला नाही पाहिजे. मग त्यांनी आमचं आधार कार्ड द्यायच्याकडे पैसे द्यायला तयार आहे. ते न्या म्हणायची तरी पण भेटणार ना ते. म्हणजे पैसे आहे, खत आहे, तरी मिळत नाही. नरी मिळाला. शेतकऱ्यांना करायचं काय? शेतकऱ्यांना काय आता हे नुसतं आपल्या आत्महत्याच करायची बारी आली काय तरी. माल येईना ना. आत्महत्या करू नका, आत्महत्या पर्याय नाही. पण आता जर समजा खत वेळेवर मिळतं नंतर खत जर नाही दिलं तर उत्पन्न पण निघणार नाही. उत्पन्नच नाही निघणार ना. खत पण नाही दिलं तर माल येणारच नाही ना. जसा टुमदार माल येतो खत टाकल्याच्या नंतर तसं माल येणार नाही ना. अवघड परिस्थिती होती. पण कर्जमाफीची घोषणा झाली का कर्जमाफी? कर्जमाफीची नुसतंच घोषणा आहे, नुसतं दांगडू चालू आहे. पुढंच काही नाही अजून. आता तारीख वाढली पुन्हा. आता ते वाढूच राहिले ना तारीख सरसकट. त्यांना सरसकट द्यायला पाहिजे लोकायला. हा, सरसकट द्यायला पाहिजे. म्हणजे निवडून येऊ सत्य काय म्हणते अगोदर सरसकट देऊ. आता निवडून आलं काय म्हणते 2019 मधल्या याला भेटणार नाही. मग सरकार मग यांना 3 वेळेस मुख्यमंत्री बनवून देतो. कायसाठी बनवून देतो? हा, म्हणजे हे 3दा निवडून येऊ राहिले मुख्यमंत्रीला. मग यांना तसं करायला नाही पाहिजे ना. यांना सरसकट घोषणा केली, सरसकट द्यायला पाहिजे लोकायला. लोक येडे मागच्या वर्षी बी पंजाबकडे किती नुकसान झाले, आपल्याकडे बी किती नुकसान झाली. यांना सरसकट द्यायला पाहिजे लोकायला. लोक बेजार आहे. नाही, मला सांगा, ते म्हणते का 19 मध्ये दिले ते बसणार नाही, किंवा याच्या पूर्वी ज्याला माफी भेटली ते बसणार नाही. मग हे निवडून आले का मुख्यमंत्री होते, निवडून आले का डबल खासदार होते, आमदार होते. टिबल चालू आहे त्यांचं. ते कसे टिबल येऊ राहिले. मग तसं लोकांना कर्जमाफी सरसकट दिली मग काय फरक पडत? असं हो राहिलं. पण मग आता हे सगळं तुमच्या हातात, चावी तर तुमच्या हातात. आमच्या हातात चाय, पण सगळ्या लोकांनी एक यायला पाहिजे ना. ही सरकारच पाडून टाकायला पाहिजे. सरकार पाडून टाकायला पाहिजे लोकांना. मग सांगते एक मतदान घेऊसत आणि नंतर करते एक. त्याच्यामुळे असं होतं. हा, सगळ्या लोकांना सरकार पाडून टाकायला पाहिजे. आता मला सांगा, खताचे भाव वाढले, युरिया वाढलाय, DAP वाढलाय, 2000 काय ते वाढले, फवाऱ्याचे औषधं वाढलेत. पण तुमच्या मालाचे भाव का वाढले? माल भाव नाही वाढत आमची. नाही ना, 2 वर्ष भरला, 2 वर्ष नाही, मग 20,000 गेले. मोसंबीचा विमा आणि शेतकऱ्यांना पीक विमा भरला मोसंबीचा. आता 2025 मध्ये शेतकऱ्याचे मोसंबी झाड वाहून गेले, इतका पाऊस झाला, पण शेतकऱ्याला काही लाभ मिळाला नाही. शेतकऱ्याला काही लाभ मिळाला नाही. पीक कर्ज मिळालं नाही, पीक विमा मिळाला नाही, कर्जमाफीत बसलं नाही. हे खताचे भाव, सगळे भाव यांच्या हातात आहे सगळं. शेतकऱ्याने करावं काय? शेतकऱ्यानं काय आत्महत्या करावा?
शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतो, शेतकरी व्याजानं पैसे काढतो, पीक विमा भरतो. हे सरकार निर्णय घेत नाही, हे खताचा निर्णय घेते सरकार. त्यांच्या हातात आहे सगळं. आम्ही खत एवढा वाढावं, शेतकऱ्यांनी काय करावं? आता तुम्ही म्हणते आता तुमचे मालाचे भाव वाढले नाही, शेतकरी काय करणार? सरकार यांच्या हातात, सत्ता यांच्या हातात, सगळ्या यांच्या हातात. मग शेतकरी तर चालत नाही ना काही. मला हे सांग की ज्यावेळेस तुम्ही माल काढता शेतातून मोंड्यात जातो त्यावेळेस एखादी वस्तू आहे ती समजा 10 रुपयांची जाती, तीच वस्तू जर आपण घ्यायला गेलो तर ती 20 रुपये मिळेल. म्हणजे असं कसं? म्हणजे व्यापाराचा फायदा आहे. व्यापाराचा फायदा आहे, ते व्यापाराचं सगळं मिळी बघायचं ना. शेतकऱ्याचं चालत नाही ना, शेतकऱ्यासाठी व्यापारासाठी हे व्यापारासाठी आहे ना. व्यापाराचं आणि सरकारचं कमिशन असेल ना, शेतकऱ्याचं काय कमिशन असेल? शेतकरी राबू परेशान झाला, काहीच नाही मिळालं शेतकऱ्याला. जेवरी निघली तवा अगोदर 6,000च भाव आणि आपली जेवरी निघली तवा 3,000च भाव, 2,500च भाव. नाही निघली तर लगेच कांदे 6,000च भाव आहे. लोक लगे गडबड सरबड जेवरी काढते. आपला माल गेला मार्केटला 2,500 आणि 3,000च म्हणते. आणि काय पुराल मग? आमचा गहू झाला, जेवरी झाली, बाजरी झाली, याला आम्ही भाव पाहिजे ना. दुधाला झाला. मग यांचे मनमानी कारभार यांचा चालू अशी भानगडे. 2,000 रुपये 2,500 रुपये बी चालला गव्हाचे भाव. आमच्या शेतकऱ्याचा माल पुढं भावच नाही त्याला. व्यापाऱ्याकडे गेल्यावर माल त्याला भाव येतो. कांदे आमचे आता कांदे चढून चालले, कांद्याला भाव नाही सध्या. पुढं मालच भावच नाही मालाला कोणत्या शेतकऱ्याच्या मालाला. अवघड परिस्थिती. नक्कीच आपण पाहिले शेतकऱ्याच्या फार मोठ्या व्यथा आहेत आणि ह्या प्रकारे आपण जर पाहिलं तर शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही. शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे, अनेक वर्षापासून त्याला विमा देखील मिळत नाही. दुसरीकडे जर पाहिलं तर जी कर्जमाफीची घोषणा केली होती ती कर्जमाफी देखील कागदपत्र आहेत. अनेक त्याच्यामध्ये जे काही जाचक अटी आहेत त्यामुळे अनेक शेतकरी जे आहेत त्यामधून अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्याचे आता यावेळेस मात्र कोंडी झाल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे शेतकरी फार मोठ्या संकटात आहे आणि शेतकरी सरकारकडे अपेक्षेने पाहत आहे की जी कर्जमाफी होणार आहे ही कर्जमाफी जी आहे ते सरसकट होणं अपेक्षित आहे. मात्र असं होताना दिसत नाही. मात्र येणाऱ्या काळामध्ये सरकार या शेतकऱ्याच्या मागणीकडे लक्ष देणार आहे का, सरसकट कर्जमाफी होणार आहे का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. संजय आहेर, LS मराठी, अडूळ, छत्रपती संभाजीनगर.